नमस्कार. पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. हे शेंगदाणे छान चटके लावून भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये घातले आहे थोडेसे तीळ. तीळ हे भाजून घेतल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. तीळ साईडला काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी थोडीशी गोबी स्वच्छ धुवून घातलेली आहे. नंतर गोबी चटके लागू द्या अशी भाजून घ्या. थोडंसं तेल घालून छान भाजून घ्यायची आहे. गोबी भाजली की ती साईडला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. गोबी काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेल हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि नंतर थोडंसं जिरं घातलं आहे. जिरं छान भाजलं की त्यामध्ये कुटलेला लसूण घातलेला आहे. लसूण हा जाडसरच कुटायचा आहे, त्याने भाजी चव अजूनच छान लागते. नंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट घातलं. लाल तिखट हे साधारण 1.5 चम्मच लाल तिखट आहे. लाल तिखट घातल्यानंतर थोडासा काळा मसाला घालायचा आहे. काळा मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये घातलेली आहे भाजलेली गोबी घातल्यामुळे आपल्याला खूप वेळ भाजीला शिजवायचं काम नाही, कारण ती थोडीशी शिजलेलीच असते. त्यामध्ये घातलेलं आहे कस्तुरी मेथी आणि नंतर थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे साधारण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आपल्याला रस्सा भाजी नाही करायचं, त्यामुळे पाणी हे थोडंच घालायचं. झाकून ठेवून नंतर पाहू शकतो छान मस्त आपली भाजी शिजलेलीच आहे. नंतर तिला मिक्स करून घेऊया. त्यामध्ये घातलेलं आहे मी शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट. याने भाजीला अजून छान मस्त अशी चव येणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे थोडं उशिरा घातल्याने भाजी लवकर आपली शिजते, त्यामुळे मीठ हे उशिरा घातलेलं आहे. नंतर 2-1 मिनटं फक्त हे झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे. वाफ आली की मस्त आपली भाजी ही तयारच आहे. चवीला अप्रतिम लागते. बनवून पहा, खाऊन पहा. नंतर पाहू शकता आपण ही भाजी टिफिनसाठी 1 नंबर अशी तयार आहे. बाय बाय.